आतुरतेने वाट पाहत होतो त्या क्षणाचा प्रत्यक्ष आलेला आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या लोकनेत्या नामदार पंकजाताई मुंडे या ठिकाणी आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहे. भूक लागली का? मला लागली कसं काय? म्हणजे असंच व्यक्तीला बोलवता आणि उपाशीच पाठवता खाऊ घालताल ना. धनुभाऊचा आहे वेगळा कार्यक्रम आहे, माझा वेगळा आहे. माझं उगा आपलं पिठलं भाकरी वगैरे आहे. कळलं ना? आज इतका सुंदर दिवस होता. आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान, माझ्या जीवनामधला एक साक्षात आशीर्वाद आपल्या भगवान बाबांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या हृदयावर एक भालूड घातलेला आहे. ज्यांनी पाहिलंय नाही मुंडे साहेबांना, असे जास्त लोक या सभेत उपस्थित आहेत. तरुण मुलं उपस्थित आहेत, तरुण मुली उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या हृदयात घालून घालणाऱ्या, आपल्यासाठी एक दैवताचं स्थान मिळणाऱ्या मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम किती सुंदर संगम आहे सांगा. 2 एकर गाव विका पण शिका असं म्हणणारे भगवान बाबा, आणि शिकत असताना आरक्षण देऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संधी देणारे मुंडे साहेब, आज या दोघांचं स्मरण एका क्षणी आपल्याला. या मंचावर उपस्थित माझे भाऊ धनुभाऊ, ते नियम आहे, तुम्ही नियम आहे. आमच्या मंचावर उपस्थित आमदार, हे माझे भाऊच आहेत. युवा मोर्चामध्ये होते तेव्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे, आणि मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर माझ्या संघर्ष यात्रेमध्ये खरं तर तुमचं तिकीट ठरलेलं आहे. आणि मुंडे साहेब त्यांच्या परिवारात तिकीट होतं, नक्की होतं, पण एका कारणास्तव तुषारचं नाव समोर आलं आणि तुषारचं तिकीट ठरलं आणि तुषार आमचा भाऊ आमदार झाले. मंचावर उपस्थित आमचे पाहुणे, खरं तर धनंजयचे पाहुणे म्हणून आता, पण आम्ही PM एका मंचावर असल्यामुळे आमचे पाहुणे, आम्ही तर अण्णा म्हणतो गोविंदांना. त्यांना मग चिरवायला होते, तेवढ्याला बघून तुमच्या चेहऱ्यावर एवढं काही म्हणून. मंचावर उपस्थित माझे आमदार, ज्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी जीवन वेचलं आणि शरद जोशींच्या चळवळीतून जोर बंदी उठवण्यासाठी मोठं योगदान देण्याचं काम केलं, ते मुंडे साहेब. मंचावर उपस्थित माझे आमदार रोहिदासजी चव्हाण, आमच्या बहिणी भाजपच्या, त्यांचा भाजप पण आलेलं, प्रणिताताई चिखलीकर. मंचावर उपस्थित मनोहर धांडे, देवीदासजी राठोड, मायाकोळीचे सरपंच जनार्दन तिडके, म्हणजे मला इथे बोलवण्यामध्ये, या कार्यक्रमामध्ये योगदान देणाऱ्यापैकी एक महत्वाचं नाव. मंचावर उपस्थित मुक्तेश्वर धोंगे, चंद्रसेन पाटील, बाजीराव मुक्तेश्वर धोंगे, हे उभे होते आमच्या युतीतून. तेव्हा मी त्यांच्या कार्यक्रमाला आले ना, मी पण काम केलंय, काही काल आले नाही, 25 वर्ष झाले मला सुद्धा. मंचावर उपस्थित चंद्रसेन पाटील, बाजीराव भालेराव, संजय तिडके. पुतळ्याची जागा ज्यांनी दिली ते संजय तिडके, त्यामुळे माझं तर त्यांच्यावर माझ्यावर कर्ज चढलं त्यांचं आता, की त्यांनी माझ्या वडिलांच्या पुतळ्याला जागा दिली. देवीदास महाराज, एकनाथजी तिडके आणि पुतळ्याचे शिल्पकार कृष्णा शिंदे. तुमचे काय करू, तुमच्या हाताला वंदन करू का काय करू मला कळलं नाही. इतका सुंदर तुम्ही देखणा पुतळा माझ्या बाबांचा बनवला. मी मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा हात पकडून थोडे ओढले होते. आता मी कसं सांगू तुम्हाला की मला काय वाटतंय या दिवशी. माझ्या जीवनामध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या अंकित संस्काराच्या दिवशी मी शपथ खाल्ली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही. आणि ही शपथ मी बनवणार असेल,
नसेल, मी मंत्री असेल नसेल, मी आमदार असेल नसेल, मी या जीवनात असेल नसेल, तरी ही शपथ पूर्ण करणारी मुलगी म्हणून माझं नाव घेतलं जाईल एवढी साधी माझी इच्छा आहे. अहो या देशामध्ये मोठे मोठे नेते झाले, प्रधानमंत्र्यापर्यंत झाले, स्वतः प्रधानमंत्री झाले, पण आपल्या वडिलांचं स्मारक बांधणारी मुलगी झाली नाही. पण मी ते बांधलं. गोविंदांना माहिती आपण किती तेव्हा चळवळ केली होती. एक वीट गोपीनाथ गडासाठी ऊस तोडणाऱ्या माणसांनी, माळाकोळीच्या या गरीब माणसांनी प्रत्येकाने एकाच विटेचा पैसा दिला, एकाच विटेचा, आणि भव्य गोपीनाथ गड उभा राहिला. पण ते स्मारक बांधण्याचं खरं कारण काय होतं? तर या स्मारकावर नतमस्तक होणारा, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस, त्याला जायला ते ठिकाण आहे हक्काचं. त्याची मालक पंकजा मुंडे नाही, त्याची बालक मुंडे परिवारातला कोणी, प्रीतम मुंडे नाही, यशस्वी मुंडे नाही, धनंजय मुंडे नाही, कोणी नाही. त्या स्मारकाचे मालक तुम्ही. एक रुपया मी ना सरकारचा घेतला ना कुणाचा घेतला, तुमच्या घामाच्या एका विटेतून प्रत्येकाची एक वीट निर्माण करून ते स्मारक झालं. पण आज माळाकोळीच्या या स्मारकासमोर मला गोपीनाथगड सुद्धा लहान वाटतोय. कारण एक कप झालं, 12 दिवस आपण सुतक पाळतो, 13वा करतो, गोड जेवण करतो, मग माणसाला आठवण राहत नाही. अशा जमान्यामध्ये 12 वर्ष एका नेत्याला जाऊन सुद्धा अजूनही त्याचं स्मारक उभं राहतंय. बरोबर या स्मारकाला 12 वर्ष बरं झाला. कुणी मला 12 वर्ष झाले, एक तप झाले, वाट बघावी लागली. अरे 12 वर्ष होऊनही अजून मुंडे साहेबांचा पुतळा उभा राहतोय, स्मारक उभा राहतोय. माझ्या कातळ्याचे जोडे जरी मी केले नाही, पण तुमच्या पायात घातले तरीही हे ऋण फिटणार नाही. मुंडे साहेब मंत्री झाले होते देशामध्ये, आणि त्यांच्या सत्काराची तयारी करायची जबाबदारी माझ्याकडे. मी त्यांना 10 वेळा म्हणलं, नको बाबा, भरपूर तयारी करायची, आपण नंतरच्या तारखेत करू. नाही, मला 3 तारखेलाच सत्कार, 3 तारखेलाच सत्कार करायचा. बघा काय आल्यावर माणसाचं कसं होतंय. आम्ही म्हणत होतो नको, आमची तयारी होणार नाही, आम्हाला जंगी करायचंय. 14 वर्षानंतर वनवास भेटलाय, मुंडे साहेब मंत्री झाले, पण त्यांना काळाने बोलवून घेतलं. आणि असं कधी झालंय कुठल्या राजकारणात, जीवनात तुम्ही बघितलंय? मोठ्या मोठ्या नेत्यांचा मृत्यू झालाय, कोणाला हत्या झालीये, काय काय झालंय, पण तुम्ही हे पाहिले का कधी की ज्या दिवशी सत्कार असतो त्या दिवशी एखाद्याला सरनावं जावं लागतं? पाहिले कधी? कधीही इतिहासात अशी कधीही घटना घडली नाहीये. मला नेहमी वाटतं की माझे बाबा माझ्यासाठी खूप प्रिय होते, पण त्यांच्यामध्ये भगवान बाबांचा आशीर्वाद आणि ईश्वराचा अंश होता. तर असं एक्झिट कोणालाही मिळत नाही. म्हणून एक शेर मारते, भावाने नाही मारला म्हणून मी सांगते, जिंदगी में कुछ इस तरह निभाया अपना किरदार, जिंदगी में कुछ इस तरह निभाया अपना किरदार, पर्दा गिर चुका है, तालियां फिर भी बज रही. अरे गोपीनाथ मुंडे नाव घेतलं तर मावल्या माझ्या डोळ्याला पदर लावतात. म्हातारा एखादा शेतकरी बाबोटा बांधलेला, त्याचे खोल गेलेले आजारी मृत्यूची वाट पाहणारे डोळे सुद्धा पाणवतात. आणि एक चिमुकला माझ्या बाबांच्या गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या दिवशी फोटोच्या समोर डोकं घेऊन पाया पडतो. वर्षा 1.5 वर्षाचं लेकरू, त्याला गोपीनाथ मुंडे माहितीये, त्यांनी पाहिले, तो होते आमचे साहेब. साहेब नाव एकालाच शब्द, ते म्हणजे मुंडे साहेब. अरे ताई साहेब हे नाव मला का दिलं? मुंडे साहेब गेले तेव्हा आम्ही वेगळे होतो ना, एक नव्हतो. कुणाला म्हणायचं आम्ही आता? मग माझ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं, ते मराठीची आज हयात नाही, त्यांनी ठरवलं काही आम्ही तुम्हाला ताई साहेब म्हणतो. ताई साहेब म्हणणं हे फार मोठा भार मिळवलं. मुंडे साहेबांचं जीवन हे संघर्षमय होतं, पण त्यांचा संघर्ष हा तपश्चर्या होता. त्यांचा संघर्ष हा स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी होता. त्यांनी संघर्ष केला ऊस तोडणाऱ्या कामगारांसाठी, त्यांनी संघर्ष केला मागासलेल्या वंचितांसाठी, पीडितांसाठी, दलितांसाठी, पक्षाच्या भूमिकेसाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण वेगळा. पण सामान्य माणसाच्या भूमिकेमध्ये जर पक्षाची भूमिका आली तर मुंडे साहेबांनी सामान्य माणसाची भूमिका घेतली. प्रत्येक निर्णयामध्ये निर्भीडपणे मुंडे साहेब सामोरे गेले. आणि म्हणूनच आज मृत्यूनंतरही 12 वर्षानंतरही त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि जणू काही दिवाळी आम्हाला साजरी होते. अशा प्रकारचं वातावरण
12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं माझं आज तुमच्या निमित्ताने. मोठा कार्यक्रम केला. काय पैसे आहेत रे तुमच्याकडे? 6.5 कोटी तुम्ही जमवले. कमाल आहे तुमची. कुठं तरी का तुम्ही? तुम्हाला माहिती काय कथा आहे, शंकराचार्य जेव्हा भिक्षा मागूनच खायचे, तर ते भिक्षा मागायला प्रत्येकाच्या घरी जायचे, तर त्यांना भिक्षा नाही मिळाली. एका गरीबाच्या झोपडीत गेले. एका बाईने त्याच्या घरी फक्त एक तांदळाचा नाणा होता. तो तांदळाचा नाणा काढून त्यांना दिला. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू व्हायला लागले आणि त्यांनी एक स्तोत्र रचलं आणि तेव्हा सोन्याचा पाऊस पडला. कारण ती बाई खूप श्रीमंत होती, कारण तिच्याकडे एकच दाणा होता तांदळाचा, तो पण तिने दिला. बाबा हे तुला म्हणजे ते माझ्या घरात दुसरं काय. त्यामुळे तुमची दानं खूप महत्वाची आहे. तुमचे 6.5 कोटी म्हणजे 650 कोटी सारखे, आणि तुमच्या या 6.5 कोटी तुम्ही एकत्र करून 12 ज्योतिर्लिंगांचं मंदिर बनवताय. मुंडे साहेबांचं स्मारक किती सुंदर बनवताय तुम्ही. खाली व्यायामशाळा आणि वर वाचनालय. तरुणांना काय पाहिजे? जे मुंडे साहेबांनी बंद केलं ते नाही पाहिजे. काय बंद केलं? मग दारू पाहिजे का? पाहिजे का? नाही तर घरी आल्यावर हे बंद केलं. कोणत्याही स्टँडर्डचा नवरा असो दारू पिण्याला बायकोला सोडून 2-4 दणके देतो. रोज बायका करतात. म्हणून दारू मुंडे साहेबांनी बंद केली. मग काय पाहिजे तरुण पिढीसाठी? मुंडे साहेबांनी आपल्याला मुख्य प्रवाहात आणलं. डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. मी एक दिवशी एक्सप्रेस हायवेवरून पुण्याला चाललो. माझ्या बरोबर एक गाडी चालू. त्या गाडीमधली एक चांगली सुशिक्षित परिवार होता. छान गॉगल बिगल घातलेलं कुटुंब होतं. एका मुलीने एक कागद मला असं दाखवला. पटपट लिहिलं मला बघून. सारखी ओव्हरटेक करते, हॉर्न वाजवत होती. काय बघा हिला एवढं ओव्हरटेक करते. मी गाडीतून स्लो केली तर तिने कागद दाखवला. मुंडे साहेबांमुळे आम्ही इंजिनियर झालो. मग भगवान काय म्हणले? बोलणं ऐकणं टीका. मुंडे साहेब काय म्हणले? शिक्षण येते पण तुमची परिस्थिती नाही तर हे घ्या, तुम्हाला या सवलती आहेत. आणि आज मुंडे साहेबांच्या तरुणांनी काय करावं? सशक्त देह कमवावा. आपली असा हनुमान चालिसा बनावी, दंड बैठका करावा, व्यायाम करावा. पण दुसरीकडे काही दारू बिरू बसल्या व्यसनाला लागू नये. आणि दुसरं काय करावं? वाचनालय म्हणजे अभ्यास करा. त्या काळात हे मुंडे साहेबांचं स्मारक इतकं मुंडे साहेबांना शोभणारं बनवलं. काय बघा हे बाईक काही दुसऱ्याने लावलंय का? आमच्या नावावर द्या तुम्ही. तर असं नसतं ना, हे कोणी दिलं तुम्ही? तर मुंडे साहेबांनी हे स्मारक तुम्ही अत्यंत योग्य बनवलं. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे अभिनंदन करते. आणि मुंडे साहेबांचा वारसा हा तेजाचा आहे. मुंडे साहेबांचा वारसा हा त्यागाचा आहे. मुंडे साहेबांचा वारसा हा कष्टाचा आहे, केवळ संघर्षाचा नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणून आज आम्ही या मंचावर बोलू शकतो की आमची अवकात झाली. आणि त्यामुळे मुंडे साहेबांमुळेच मी इथे उभे आहे. की सर्व आम्ही इथे उभे आहोत आणि तुम्ही सर्व आहोत. आणि असा एखादा लोकनेता जेव्हा मिळतो तेव्हा अनेक लोकांची कुळं घडतात. जसं गोविंदांनी सांगितलं, पिढ्या घडतात. गोविंदांनी त्यांच्या शब्दात त्यांची शैली मांडली. पण गोविंदांना पुढची पिढी मी दत्तक घेतली. आमच्या राहुलला तुम्ही नाही दिलं तरी आम्ही लक्ष देतो. गोविंदांच्या राहुलला आम्ही जिल्हाध्यक्ष केलं, जिल्हा परिषदला उभा केलं आणि सांगितलं मी उभी आहे, राहुल केंद्र नाही उभा आहे. कारण मुंडे साहेबांचं प्रेम, मुंडे साहेबांच्या मृत्यू पश्चात माझ्या बरोबर सोयऱ्यांना सोडून सुद्धा राहिले आणि ते नातं मी निभावण्याचा प्रयत्न केला. नाते निभावणे मुंडे साहेबांनी शिकवलंय. क्षमा करणं मुंडे साहेबांनी शिकवलंय. प्रेम करणं मुंडे साहेबांनी शिकवलंय. आणि म्हणून जेव्हा वाटलं की आपल्या भावाला त्रास होतोय तेव्हा सगळ्या मागच्या गोष्टी मी विसरले आणि त्याच्या त्रासामध्ये त्याला मलम लावायचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न केला. मुंडे साहेबांचे संस्कार आणि तो जो आनंद आहे ना आपल्याला तो कशाने मिळतो. आणि कधी जी मूठ असते ती मूठ मोठी असते, ती वज्र मोठी. त्या सगळ्या बोटांना वेगवेगळ्या करा आणि सांगा बरं कुठेतरी एकाला मारून बघा बरं चापट लागेल, लावून होईल जाल. पण अशी मूठ घेतली आणि एक बुक्का, मी पण कमी नाही, एक बुक्का मारला तर समोरच्याचं तोंडच फुटून जातो. ही शक्ती आहे. आणि तोंड फोडण्यासाठी नाही बघा, ओढण्यासाठी. संघर्ष करणं म्हणजे काय? केवळ संघर्ष नाही करायचा, संघर्ष करून उज्ज्वल भविष्य बनवायचं. समाजातील तळागाळातील मागासलेल्या सर्व लोकांचं जात पात धर्म मुंडे साहेबांनी कधीच मानलं. मुंडे साहेबांच्या नंतर
अमेरिकेतून पहिला माणूस मेला त्या न्यूजमुळे तो एक मुसलमान होता. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसाला कुठली जात नव्हती आणि मुंडे साहेबांनी कुठली जात आम्हाला शिकवली नाही. आज नवीन पिढीला मुंडे साहेब हे दिसायचे असतील तर मुंडे साहेबांनी कसं पायात चप्पल नसताना शाळेत गेले, कसं शिक्षण केलं. त्यावेळी काँग्रेसचं सरकार असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला गेले आणि भारतीय जनता पार्टी असा प्रवास केला आणि तुमच्या सगळ्यांचा सन्मान वाढवला, स्वाभिमान वाढवला. आपली भूमिका कधीही त्यांनी बदलली नाही. तो स्वाभिमान जर माझ्या किंवा मुंडे साहेबांचा वारस सांगणारे आम्ही सर्व, तुम्ही सर्व यांच्यामध्ये नसेल तर काय उपयोग आहे? स्वाभिमान हा आपला दागिना आहे, हा आपला अलंकार आहे. थोडे कष्ट, थोडे संघर्ष पडतो. मला वाईट वाटतं रे, कधी कधी राजकीय परिस्थितीमध्ये मला खूप वाईट वाटतं की जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यावर जे वेळ येते त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. खूप वाटतं की करावं, पण मग संयम हे पण मुंडे साहेबांनी शिकवलंय. आणि म्हणून तुमच्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण हा आहे गोपीनाथ मुंडेंच्या या सुंदर दिव्य पुतळ्याला साक्षीने मी वचन देते. महाकोळीवर मुंडे साहेबांनी प्रेम केलं, म्हणूनच महाकोळीची पाण्याची योजना मी पूर्ण करू शकले, कारण ते साहेबांनी वचन दिलेलं होतं. परळी एवढ्याच महाकोळीवर मी प्रेम करते. उलट परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, तुम्ही टाकलं त्यांना परळी. आता मला महाकोळीवर प्रेम करू द्या. त्यांना म्हणलं तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा. मी महाकोळीवर प्रेम करते. महाकोळी परळीपेक्षाही कणकवली रस्ता आमच्यावर प्रेम करेल. मुंडे साहेबांवर प्रेम करणारा पश्चिम महाराष्ट्रात आहे, उत्तर महाराष्ट्रात आहे, विदर्भात आहे, कोकणात आहे, असा कुणाही माणूस नाहीये जो मुंडे साहेबांवर प्रेम करत नाही. आणि हे प्रेम जर मिळवायचं असेल तर आपलं जीवन कसं आपलं आचरण असलं पाहिजे. कुणाला काही लागलं नाही पाहिजे, कुणाचं वाईट आपल्या हातून झालं नाही पाहिजे, कुणाचं जीवन उद्ध्वस्त झालं नाही पाहिजे. आपल्या हातून झालं पाहिजे ते केवळ आणि केवळ कल्याण. आणि हे कल्याण करण्याची भूमिका राजकारणामध्ये घेत असताना मला तुमच्या आशीर्वादाची सदैव गरज आहे. आज मंत्री आहे नाही आहे ह्यांनी काही फरक पडत नाही. मी नव्हते ना 5 वर्ष, कुठे जिवंतच आहे ना, म्हणून नाही गेले आहे ना. कशामुळे तुम्ही मला ताकद दिली, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. माझ्या एका हातीवर दसऱ्याला आला, माझ्या मुंडे साहेबांच्या गोपीनाथ गडावर आला. केव्हा तुम्हाला बघितलं ना तर मला वाटतं मी मंत्री झाले हा वेगळा विषय. तुम्हाला बघितलं अरे कोण एवढं पळते रे, किती तुम्ही पळला रे आज त्या रॅलीमध्ये. लेकरं नुसते धुवून पाळले गाडीच्या समोर, नुसते या बाया बिचाऱ्या सगळ्या तिथे येऊन बघायला उंबरठ्यावर, काही कशा आहेत काही कशा आहेत. गावात गेले होते मी दर्शनाला. अरे या मला प्रत्येक हळूच एक जण म्हणली मी तुमचे व्हिडिओ बघते, मी तुमच्यासाठीच व्हिडिओ करते हा भावना, कारण तुम्ही काय यांच्यासाठी येत नाही मुंबईला वगैरे कुठे दसरा मेळायला गर्दीत. मग मला तुम्हाला बघायचं असेल आणि तुमच्याशी संबंध माझा एक नातं निर्माण करायचं असेल तर हे उत्तम मार्ग होता. आणि हे माझे व्हिडिओ तुम्ही बघता. दरवेळी कुठे गेले की सांगता ताई तुमची पूजा आम्हाला आवडते, आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो, ताई आम्हाला तुम्हीच बघतो. लहान लहान मुलं मेसेज करतात. एकाने तर मेसेज केला की ताई मला दोन्ही पाय नाही, मी तुमचे व्हिडिओ रोज बघते, पण मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. हेच मुंडे साहेबांचं वचन पूर्ण करण्याचं लक्षण आहे. हे वचन सदैव आम्ही पूर्ण करत राहू, सदैव समाजाच्या वंचित पीडित घटकासाठी काम करत राहू. हा शब्द मी आमच्या सर्व परिवाराच्या आणि सर्व मंचावरील मुंडे परिवार म्हणजे त्याच्यात राठोडवाले, केंद्रेवाले, धोनीवाले, सगळे आले. मुंडे साहेबांनी निर्माण केलेला हा सर्व परिवार, याच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते. आपल्याला जाता जाता मुंडे साहेबांनी जे वचन नेहमी बोलले तेच सांगते. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार, मी उठणार नाही, मी मानणार नाही. मी गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा घेतलेला वसा कधीही टाकणार नाही. मग तुम्ही पण मला वचन देणार की नाही? थोडी मजा ठीक आहे, घोषणा बिष्णा शिट्ट्या पिट्ट्या सगळं ठीक आहे. साहेबांना साजेसं जीवन जगा, कष्ट करा, स्वाभिमानाने जीवन. वचन नाही का? आहे का? कुणाकडे वचन टाकाचे हात वर करा. संघर्ष म्हणायला सोपा आहे, जगायला सोपा नाहीये. या संघर्षासाठी तुमच्या सर्वांचा हात वर झाला पाहिजे आणि माझ्याबरोबर तुम्ही मुंडे साहेबांच्या नावाने घोषणा दिली पाहिजे. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. Monday to Sunday, Monday to Sunday. अशा घोषणा द्या जरा चांगल्या